काल अतिशय दुःखद अशी घटना काश्मीर या ठिकाणी घडली। निरपराध पर्यटक जे काश्मीरला गेले होते पर्यटनासाठी, तिथं नराधमाने त्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून त्यांना ठार मारलं। या अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या अतिरेक्यांनी हे असं कृत्य केलं असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही शासनाला मागणी करतो की ज्या प्रकारे पुलवामामध्ये ज्यावेळेस हा अतिरेकी हल्ला झाला त्यावेळेस जशी उरी आणि बालाकोट इथे जे स्ट्राईक केलं त्याच पद्धतीने स्ट्राईक आपण या अतिरेक्यांना बीमोड करण्यासाठी केला पाहिजे। आज त्या काश्मीरमध्ये जे अतिरेकी कारवाई करतात त्यांना पूर्ण अतिरेक्यांना बीमोड करण्यासाठी आम्ही जे आपले केंद्रीय गृहमंत्री असतील, अमित शहा असतील किंवा आपल्या या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब असतील यांना विनंती करतो की आपण हे जे कृत्य करणारे जे असे अतिरेकी असतील काश्मीरमध्ये, असे जे कृत्य जे अतिरेक करणारे जे अतिरेकी असतील तुम्ही त्यांचा पूर्ण नायनाट करावा आणि जे पर्यटनासाठी जे आपलं काश्मीर जे आपण म्हणतो की आपलं काश्मीर म्हणजे आपला नंदनवन आहे, तो नंदनवन पुन्हा त्या खुलवण्यासाठी आपण तिथं प्रयत्न करावा आजच या ठिकाणी सांगतो। जो भीषण हल्ला झाला तो अतिशय म्हणजे भ्याडपणे केलेला हल्ला होता आणि भारताचं जे नंदनवन म्हणून ओळखलं जातं काश्मीर, त्या ठिकाणी भारतातल्या नागरिकांना फिरण्याचा अधिकार आहे। पण अशा प्रकारे जातीयवादी प्रश्न त्यांना विचारून त्यांची जी निगूढपणे भीषण हत्या करण्यात आली, त्या सगळ्या दहशतवाद्यांना आमची शासनाकडे अशी मागणी आहे की त्यांना अशी कठोरातली कठोर शिक्षा द्या की त्यांना यमसदनालाच पाठवा, दुसरी त्यांच्यासाठी शिक्षाच नाही आहे। आणि या आतंकवादाचा बिमोड झालाच पाहिजे आणि पाक दार्जिने जे काही लोक आहेत त्यांना शोधून या ठिकाणी शासनाने त्यांचा या ठिकाणी बिमोड केला पाहिजे। कारण अशा प्रकारे नागरिकांना भारतामध्ये जर जगण्याचा अधिकार नसेल, हिंदू म्हणून किंवा इतर कोणत्याही जातीचे लोक असू दे, त्याने या ठिकाणी भारताचे नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो शासनाने या ठिकाणी अबाधित राखला पाहिजे। घटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आचार विचार भाषण स्वातंत्र्य आहे, तो अबाधित राखण्याचा हक्क अधिकार हे कर्तव्य हे शासनाचं आहे आणि शासनाने या ठिकाणी या सगळ्या याचे निषेध आम्ही व्यक्त करतोय, त्याची दखल घेऊन शासनाने ही कारवाई केली पाहिजे।